नाना, मी म्हटलं होतं तसंच झालं. अनंताचं कुटुंब पूर्ण झालं. विवाह सोहळा संपन्न झाला. आता तुझ्या शरूचा बळी दिला जाणार आणि मी आता परकाया प्रवेश करून अमर होणार. अशुभ मंगल सावधान. काय झालं? काय होतंय तुम्हाला? एवढं का घाबरलाय तुम्ही? वाईट स्वप्न पडलं का? मी पाणी देते, थांब. पाणी नकोय का? ठीक आहे असू दे. आजोबा तुम्ही काय म्हणताय खरंच कळत नाहीये. तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय? तुम्हाला आत्ता स्वप्न पडलं ना? अहो, पहाटे पडलेलं स्वप्न पूर्ण होतं, दिवसा पडलेलं होत नाही. जेव्हा काय करताय? असं डोक्याला हात लावून बसू नये, अशाने टेन्शन वाढतं, असं बाबांनी मला सांगितलंय. बाबाला तुम्हीच शिकवलं असणार ना हे? म्हणजे आपलं सर्कल कंप्लीट झालं. आजोबा टू बाबा, बाबा टू मी आणि मी टू यू. कसलं भारी. #कंप्लीट फॅमिली. शिरू, आकाश पातळ एक होऊ दे, पण मी हार मानणार नाही. मी शेवटपर्यंत तुला वाचवायचा प्रयत्न करेन. मी हळद घेऊन येते, म्हणजे रक्त थांबेल. हा, ओके. हल्दीची तयारी केली मी. आणली ना हळद. तुला कसं कळलं ग? एवढ्यांदा ते दार उघडायचं, त्यात दचकल्या ना. मला हल्दीनेच तर सुरुवात होते. औषधवाली बाई सगळ्यांची काळजी घेते. तुमची पण घेणार ना आता. तुम्हाला तर माहितीच असेल. दे, मी लावते. दे. तुम्ही लावायची नसती, लावती मी. पण तू कशी काय लावणार? तू कोणाला स्पर्श करत नाहीस ना. हे पानाने लावणार आहे मला. मालक, आमच्याकडे अशीच लावते हळद. काय चाललंय? बाबा तू डोंट वरी, त्रास नको करून घेऊ. अरे त्रास काय नको करून घेऊ. असं कोण लावतं हळद? मालक म्हणलं ना तुम्हाला, आमच्याकडे अशीच लावते हळद. हळद ओली कशी काय आहे? येथून तर आंघोळी करायची असती. काहीतरी काय बोलतेस तू? आंघोळ काय करायची असते? चला आपण आतमध्ये जाऊ आणि जखम वगैरे साफ करून घेऊया. हा चला. मालक नको, राहू दे. मालक ते लागलं. नाना, जे लोक विजयाच्या पूर्वी आनंद साजरा करतात ना, ते मूर्ख असतात. त्यांचं असं होतं
तुझंही हसं झालं नाना. आता एक काम कर, असाच हसत खेळत सने चौकडे वाजवण्याची तयारी कर. हा नाना, करणे लग्न होणार. चंद्रग्रहणाला लग्न होणार. तुझ्या नातीचा शरूचा बळी जाणार. पट्टीच्या हातची श्रीखंड पुरी जस्ट अमेझिंग. म्हणजे गौरी असं नाव जरी मला आठवलं तरी पहिलं जे आठवतं दॅट इज श्रीखंडपुरी. आपल्या घरातला म्हणे एकही क्षण असा गेलेला नाहीये की जेव्हा तिच्या हातचं श्रीखंडपुरी नव्हतं. तुला माहितीये का, ती ना मला ऑफिसमध्ये फोन करून सांगायची की आता श्रीखंडपुरीचा बेत आहे. मी हातातली सगळी कामं टाकून यायचो. मला जमायले का नाही? जमत नसत तर सांगा, पेच करी ती. स्पर्श करू मी? चलो 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 चलो. ह्याच्यावर जमणार आहे का ते? अगं मला पातेलं उतरायला जमलं ना, मग हे पण जमेल की. मालकांनी असं यायचं नसतं या तिकडे स्वयंपाकघरात. जल्ली ना भजी सगळी, आता काय करायची? तांदूळ भात करू? पेज करते, पेज चालेल का? अहो ते पोटातले कावले वरडते, त्याचं काय करायचंय मग? काही नको. अहो मालक, मी असताना असं उपाशी राहायचं नसतं या. सांगा तुम्ही सांगा, ते करते. हा बोला. तू एक काम कर, तू ती पेज बनव. नेहमी बनवतेस ना ती, आणि स्वतःच खा. आज तरी पेज नको. किती अनलकी मी. मला आज भजी खायची होती, तू बनवत पण होतास. तुला माहितीये, मगाशी आपला गौरीचा विषय निघाला ना, मला तेव्हापासून वाटतं आपण श्रीखंडपुरी खायला पाहिजे. आपल्याला बनवून कोण देणार? तर विभावरी नसता तू सांगितलंस की येऊ नका. ऍटलीस्ट त्यासाठी त्यांनी बनवून दिलं असतं ना. असं का वंगाळ बोलतेस ग? का करताय तुम्ही असं? ही समज तुझ्या भल्यासाठी चाललंय बघ विभा. माझ्या लेकाने जेवढं केलं नाही तेवढं तू केलंयस ग. मी तुला सून नाही, माझी लेक मानते. आणि आपली लेक आयुष्यभर आपल्या बरोबर असती तरी चाललं असतं की मला. पण हे किती दिवस चालणार विभा? माझे डोळे बंद व्हायच्यात तू दुसरं लग्न कर. या नरकातून निघून जा आणि सुखी हो. मला कळत नाही काय बोलू. तुम्हाला माहितीये लोक कसे असतात, कसं बोलतात. लोकांची तोंड बंद व्हावी म्हणूनच. आणि कशा पायी ते लोकांची बोलणी ऐकायला इथं थांबती असतो विभा. जो मुलगा बघायला येणार आहे ना, तो चांगला आहे म्हणा. पण कोण आहे तो? नाव गाव काय त्याचं, आणि कुणी आणलंय स्थळ? आई पाहुणे आलेत, मुलगी तयार आहे ना? हा हा आणते. विभा, शशीला त्याची चूक कळली अगं. तो आता तुला नाही त्रास देणार. हे घेऊन चल. चेहरा रडवा करू नको. हा काय काय चाललंय? कशाला बडवतीयस? निरोप धाडीत होती तुम्हाला. हा असा? पण काय झालं? ताट कशाला वाजवलं पाहिजे? दुपारच्याला जेवलं नाही, पोटातले कावले काव काव करत असतील ना. प्लीज डोंट टेल मी तू पेज केलीस. मालक, पंचपक्वानाचा बेत आहे. पंचपक्वान्न? हा डबा कुठून आला? मालक, इरीत उतरल्याशिवाय कळत नाही पाणी गोड आहे की खार आहे. जाऊ दे, ही सगळी फिलॉसॉफी मरू देत. उघड बघ. वाव, कांदा भजी आहे. कांदा भजी? हो. श्रीखंड. चला मावशी, थँक्यू सो मच. मला आणि बाबाला जे हवं होतं तू ते केलंस. वाव,
सेम टू सेम तुझ्या हातची चव आहे. काय सांगतेस खरंच? हो. ह्याची चव कशी आहे? गौरी आईच्या हातासारखी चव आहे. सेम. वाव, कसलं भारी. म्हणजे भजनला बाबाच्या हातची चव आणि श्रीखंड पुरीला आईच्या हातची. आई मेली तरी आईच्या हातची माया जात नसती. औषधवाल्या बाईनं आणलाय डबा. काय विभावरीने? रोज पेच खाता म्हणून. मग असं कसं झालं? आम्ही आजच बोलत होतो आम्हाला काय खावंसं वाटतंय आणि रात्री आम्हाला हवं ते हजर. एवढा प्रेमाने पाठवलाय औषधवाल्या बाईने डबा. काकी पण त्यांना कसं कळलं? मन जुळली ना. नको काळजी करू विभा, तुम्हाला कोणीही वेगळं करू शकणार नाही. तुझी पावलं वाड्याच्या बाहेर पडलीयेत, पण ती माघारी फिरणार. कारण तुमच्या लग्नाचा घाट घातलाय मी. थाटामाटात लग्न लावून देणार. लवकर ये विवाह. चंद्रविलास तुझी वाट पाहतोय. चंद्रविलास. काय चाललंय तुझं? एवढं सोपं तुला जमत नाही डबा लावायला. मोठी अवघड कामं कशी करणार आहेस मग? मी दाखवतो कसं करतात ते. हे पहिल्यांदा इकडे हे बसलं, पण हे अरे सोपं म्हणत होतस नाही काय? तू सारखी हसतेस काय ग? मला तुलाही जमत नाही. गप, मी ट्राय तरी करतोय निदान. मालक तुमच्याच्यानं होत नसतंय. मी तेच म्हणलं, तू अजून कशी आली नाहीयेस? त्या इकडं मी करीती. हा घ्या घ्या दाखवा. कोड सुटत नसतंय, सोडवायचं असतंय. आणि सोडायला गेले की ते सुटत नसतंय. नाही खरं सांगू का, तूच एक कोड आहेस. तू स्वतःलाच कधी सोडवणार आहेस ते सांग. हे बाबा, कसा आहेस रे तू? कोणीतरी आपल्याला काही दिलं की थँक्यू म्हणायची पद्धत असते आमच्यात. आमच्यात? हो. त्या विभावरी नर्सनी आपल्याला टेस्टी कांदा भजी करून पाठवली, श्रीखंड पुरी करून पाठवली. तू थँक्यू तरी म्हणालास का त्यांना? मी काल रात्री त्यांना फोन करणार होतो खरंच, पण खूप लेट झाला होता. मी आज सकाळी मला आठवलं तेव्हा मी फोन करणार होतो, पण मी कामात अडकलो. मी आत्ता करणार आहे ना. हे बघ, लगेच करतो. डोंट वरी. अंड्यात सावकाश हजो ग. मालक असं थकून कसं चालन? धावपळ करायची आता तुम्हाला. नवीन जोडप्यांचं स्वागत करायचंय तुम्हाला. ना 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 ना. लगीन लागणार. मी हे लग्न होऊ देणार नाही. महाजन हरलास तू. तुझ्या पाखराची शिकार मी केली आहे शशिकांतला. नाही, पाखरू तुझं, पण ते चंद्रविलास मध्ये नाही, माझ्या पिंजऱ्यात अडकणार.
आत नको जायला, आपलं लगीन आहे, उगा नाट लागायचं, त्याच्यापेक्षा पायरीवरच ठेवतो ते बरं. महाजन, पत्रिका दिली म्हणजे यायलाच पाहिजे असं काय ना, नाही आलात तर लय बरं होईल. म्हणजे कसं विभा माझ्या गळ्यात हार घालेल, मी तिच्या गळ्यात हार घालेन, नाही का. तरी सुद्धा निमंत्रण, सहकुटुंब या म्हणजे नाकाच येऊ. चिरंजीव सौका विभावरी आणि चिरंजीव शशिकांत यांचा विवाह. म्हणजे आता ना अनंताचं लग्न होणार, ना आमच्या शरूचा बळी जाणार, ना नरहर पंताचा अनंताच्या शरीरात प्रवेश होणार, ना त्याच्या वासना पूर्ण होणार. नरहर पंत चंद्रग्रहणाची वाट बघत होता, आता ग्रहण सुटणार. माझ्या अनंताच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण सुटणार. वा वा, एक नंबर, एक मिनिट, एक नंबर सुन्या. शशीभाई थँक्यू, माझी शायरी तुला खूप आवडली. ए, तुझ्या शायरीसाठी नाही, माझ्या शादीसाठी पैसे दिलेत. उद्या इथं मला सगळा तामझाम पाहिजे, अख्ख्या गावाला जिंदगीभर लक्षात राहील असं झालं पाहिजे आपलं. शशिकांत वेड्स विवारी. चलो नाचो, हे लागा म्युझिक. भाई थांब, अरे वहिनीची मुदी काही तर झालीच पाहिजे ना. वहिनीची मुदी काय उद्या मंडपात नवरीच्या कपड्यात. इकडे तुझी वहिनी इतकी हुशार आहे ना, एवढी जरी फड दिसली ना भुर्र पळून जाईल. अरे पण ससं तुझी हळद झाली, वहिनीची हळद बाकी आहे ना, तिला तुझी उष्टी हळद लागली पाहिजे की नाही. अरे हो, माझी उष्टी हळद तिला लागली पाहिजे. बरोबर, त्याला कोण घेऊन आहे. अरे पण हळद लावतो कोण? मामा लावतो, मामा. काका? अरे काका नाही रे, भाऊ भाऊ लावतो. हा, अरे पण कोण पण असू दे, पण कुणी हाय का बाहेर? आम्हाला बाहेर काढा इथनं. मी हात जोडते, पाया पडते तुमच्या दार उघडणार. सुनील भाऊ तर ऐका माझं दार उघडा. शशी तू बाहेर आहेस का? राज का करतोय? दार उघड की आम्हाला बाहेर काढ की. आई, कोणीच नाहीये. मग दार कोणी उघडलं? आई, मी म्हणलं होतं ना देव आपल्या पाठीशी आहे, हे लग्न नाही होणार.
देवच पावला म्हणायचा. माझ्या पोरीचा जीव वाचला. ज्यानं कुणी दार उघडलं असेल ना, देव त्याचं भलं करू. सगळीच तयारी केली राक्षसानं. हा आता काही उपयोग नाही त्याचा आई. हा आपण निघूया इकडून चला. पण जायचं कुठं? गावात राहिलं तर शशी माग सोडायचं नाही. फरफटत तुला मांडपात घेऊन जाईल. आई एकच पर्याय, बुलगाव सोडून जावं लागेल. चला. हा काय झालं आई? थांब जरा. आई आई अवक लगीन होणार, लगीन होणार, लगीन होणार. शशी भाऊ आणि विवाहरी वहिनीचं थाटामाटात लगीन होणार. अरे लग्नाला या, लग्नाला या, लग्नाला या. शशी भाऊच्या लग्नाला या. इथं कशा पायी थांबलीस? त्या राक्षसानं तुला बघण्या अगोदर जाहीत ना, निघित ना. तुम्हाला घेतल्याशिवाय नाही जाणार मी. अगं अशी काय करतेस? आई नाही, तुम्ही चला. कशाला हट्टाला पेटलीस? हे बघ, तू जर इथं थांबलीस ना, तुझ्या आयुष्याचं वाटोळं कळेल. त्यो नरक भोग भोगायला लावील. इधर ही पैसे घे आणि जाहीत ना, तुला लागतील. तू जाहीत ना. आई तुम्ही थांबलात तर तुम्हाला पण त्रास देतील ते. हो दे, माझं काय व्हायचंय ती. माझं एक पाऊल गेलाय मसनात. अगं माझं काय राहिलंय आता, काय उरलंय? पण तुझ्या पुढं अख्खा आयुष्य आहे. तू जाहीत ना, जावी बा. हो चालेल चालेल. हो हो ठीक आहे ठीक आहे. तू इथलं बुलगावापासून दूर निघून जा. चल रे. काकी, विभा कुठे? आमच्या वहिनी कुठे? हाय की इथंच. मग दिसत नाही त्या? बोलवा त्यासनी. झोपली ती, झोपली. काहीतरी गडबड आहे. नक्की. चल चल बघू. होणार, दोघं भेटणार, लग्न होणार. आज चंद्रग्रहण आला, त्यांचं लग्न होणार. सरकार सगळं ठरल्याप्रमाणे घडायलंय. घडतंय, घडणारच होतं तारा. पण सरकार, काही चुकलं असेल तर माफी द्या.
बक्षीस मिळणार तुला, बक्षीस. याच क्षणाची मी आतुरतेनं वाट पाहत होतो. तो क्षण जवळ आला. आज चंद्रग्रहणाला अनंत आणि विभाचं लग्न होणार. लग्न. यज्ञवेदीची पहिली पायरी मी सर केली. नवरा निघाला, नवरी निघाली. आता फक्त प्रतीक्षा लग्न घटिकेची. काय महाजन, कुठे निघाले? लग्नाचं आमंत्रण आलं की नाही? शशिकांत घोलप आणि विभारी घोलप लग्न करतायत म्हणे. ही चंद्रविलासची माणसं. हे इथेच थांबा. राग आणि आग सारखेच. रागवायचं नाही, आग लागन. मालक नाहीत वाड्यात, ते येईपर्यंत खोलीचं रंगरूप बदललेलं पाहिजे. नवीन संसार होणार आहे इथं. मालक, तुम्हाला पाहिजे ते सगळं होणार. नवीन संसारात इश कालवायचं नसतंय. चंद्रग्रहणाची वेळ जवळ आली, लगीन लागणार. आता चंद्रविलासला नवीन मालकीन मिळणार. मालकीन बाई, तयारी झाली तुमच्या स्वागताची. तयारी झाली स्वागताची. चंद्रग्रहणाची वेळ जवळ आली. होणार मालक, सगळं मनासारखं होणार तुमच्या. बघ 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 काय काय आणलंय. हा विभा, हे बघ शालू, मंगळसूत्र सगळं आणलंय बर का. एवढं सगळं आणलंय. हा, सोन्याने मडवीन तुला. चुलीत घाल तुझं सोनं. मला नाही लग्न करायचं तुझ्या बरोबर. हिला विचारलंय का कोणी? गप गुमान बोल्यावर उभं राहायचं, कळलं? बघ तरी काय काय आणलंय. हे बघ मंगळसूत्र आणलंय, मुंडावळ्या आणल्यात, नथ आणली. तर एवढी सगळी तयारी झाली आणि तुझं काय? पळून जायचंय तुला कशासाठी? जरा दमानं घे. एवढा प्रेम करणारा नवरा मिळालाय तरी तुला पळायचंय? हा, कुठं पळशील? हे बघ, माझ्याशी लग्न कर, आयुष्यभर तुला सुखात ठेवीन. माझ्याशी लग्न करण्यातच भलं आहे तुझं. अरे तू स्वतःचं भलं नाही करू शकलास कधी, माझं काय करणार? अगं केवढी सगळी तयारी केलीये. आता मंडप सजलाय, माणसं जमतायत. आता वाजंत्री वाजणार, मंगलाष्टक होणार. तू माझ्या गाड्यात आणि मी तुझ्या गाड्यात हार घालणार. अगं बिबे, लग्नाची गाठ बांधणारा तो. आपण कशाला ती गाठ तोडायची? कोण तू, कोण मी, नाही का? बिबे, आपलं लगीन होणार म्हणजे होणार. आता बघतो तू तुझा महाजन कसा येतोय तुला वाचवायला. आता तू होणार सौ विभावरी शशिकांत घोलप. हा, कसं एकदम आहे ना? हात नाही लावायचा माझ्या अंगाला. ओके, लग्न होईस्तर थांबतो. नाही म्हणजे कसं आहे, आता बोल्यावर चढायचं म्हणजे प्रत्येक मुलीला थोडंसं दुःख असतंच.
पण तुझी सेकंड टाइम आहे ना, तुला कसलं दुःख आणि काय? आणि रडतेस कशासाठी? कोणासाठी? त्या म्हातारीसाठी? अगं आपण लग्न होऊन त्याच घरात जाणार आहोत, तीच सासू असणार आहे तुझी. हा, कशाला आणि कोणासाठी रडतेस? नाही करायचंय मला हे लग्न. जीव गेला तरी मी नाही करणार आहे लग्न. स्वतःच्या होणाऱ्या बायकोचं कोणी जीव घेत असतं का? आणि जीव घ्यायचाच असेल ना, लई गिऱ्हाईक आहे आपल्याकडे. सगळ्यात आधी ती जिच्या आशीर्वादानं तू पळालीस ना, ती तुझी सासू, माझी आई. आई आहे ती तुझी, जन्म दिलाय तिनं तुला. मग जन्माला घातलं मग काय उपकार केले का? नुसतं जन्म देऊन चालत नसतं, लेकरासाठी काहीतरी करावं लागतं. तुझ्यासारख्या लेकरासाठी ना जगातली कुठलीच आई काहीच करू शकत नाही. ही नाहीच करणार ग, माझी आई आहे ना, तिला माझं सुख बघवतच नाही. तिला ना या जगातून घालवतोच. आणि गाववाले म्हणतील बरं झालं गावातलं पाप गेलं. काय 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 बोलताय तुम्ही? हे बघ, मी आता तुला जे सांगतोय ना तसं करायचंय. आनंदानं लग्नाला उभं राहायचं. जर नाही राहिलीस ना, घरात सकट तिला जाळून टाकेन. नाही नाही नाही, असं नका करू तुम्ही. नको ना? मग ची सौका विभावरी घोलप. मुहूर्त टळू देऊ नका, लवकर तयार व्हा. हे पाठवा रे त्यांना. हे बघा, ही माझी बायको, हिला तयार करा. नक्षत्रासारखी दिसली पाहिजे, म्हणजे मंडपात जोडा शोभून दिसला पाहिजे ना. माणसं जमायला लागलीत, खोळंबा नको. आ तारामावशी, बाबा कुठे गेलाय? अजून कसा आला नाही तो? येणार, ते येणार. पण अजून किती वेळ लागेल? मला आता भीती वाटते. तुम्हाला काही सांगून गेला का कुठे गेलाय वगैरे? बाबा असं का करतो? मी त्याला शोधून येते. जायचं नसतंय. का? त्रास होईल. त्रास झाला तर होऊ दे. बाबा कुठे ते लवकरात लवकर कळायला हवं. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. माझ्यान काही चुकीचं वागलेलं नाहीये. त्यांच्या मनात माझ्याविषयी काही चुकीच्या भावना नाहीये. आमचं मनापासून एकमेकांवर प्रेम आहे.
आणि म्हणून मी वाड्यावर जात होते त्यांना भेटायला आणि ते मला भेटायला घरी येत होते. मला माफ करा माझ, पण तुम्हाला वाचवण्याचा हा एकमेव मार्ग होता. नाहीतर तुमचा जीव घेतला असता या लोकांनी. हे कसलं प्रेम? तुम्हाला नाही कळायचं ते. मला नाही कळायचं, याला कळतंय का? हा अरे महाजन, तुला कळतंय? करशील का हिच्याशी लग्न? बोल. काय चाललंय काय हे? अरे मंदिरात येऊन ही काय मारामारी सुरू आहे? मंदिर आहे हे, याचं थोडं तरी भान ठेवा. हो तात्या, असली माणसं हवीत कशाला? अरे तात्या, तुझं काय सोयर पडलंय रे? नाही, तुझ्या घरात बाई माणूस नाही ना, म्हणून तुला लय पुळका आला याचा. हो बाजूला, हे घ्या याला बाहेर. हे अरे एकदा तरी ऐकून घ्या ना त्याचं काय बोलतोय तो. कशाला ऐकून घ्यायचं आणि काय ऐकून घ्यायचं? यांचं प्रेम बिम काय नाहीये. या बिब्याला खूळ लागलंय, खूळ. बिबे हा काय तुझ्याशी लगीन करत नसतो. महाजन, तुला अजून एकदा विचारतो, लग्न करणार का हिच्याशी? बघितलं म्हातारे, बघितलं? तू हिला लय पाठीशी घालत होती ना. ही काय म्हणतीये? म्हणे माझं महाजनवर प्रेम आहे. आता बोल. पुरी, अगं सांग मला, सांग संधी काय भानगड आहे ती? अगं तिला काय विचारते? मला माहिती ना. बोल ना महाजन, करतो का लग्न हिच्याशी? बोल. मांडव तयार आहे, लोक तयार आहे, सगळी रेडी आहे. बांधू का मुंडवळ्या? हा बांधू? हा कसला लग्न करतोय? याच्या डोक्यात फक्त वासना आहे. विवे, याने तुझा वापर करून घेतलाय का फक्त याच्या गरजांसाठी, त्या चंद्रविलासच्या परंपरेसाठी? विवे, अजून वेळ गेलेली नाही हा, याचा नाद सोड. अगं हे प्रेम बिम सगळं काय नाही, बाकवास आहे. बघ हे बघ, हा हार घाल आणि विषय संपवा. अगं त्याच्याकडे काय बघते? मी लग्न करतोय तुझ्याशी, तो नाही. महाजन, माझ्या बायकोकडे बघायचं नाही. आम्ही आहे तिचं भलं करायला. तुला शेवटचं सांगतोय, तर हिच्या समोर बोल्यावर उभा राहा, नाही तर मांडवाच्या बाहेर पड. विवे, याचं काय प्रेम बिम नाही तुझ्यावर. हा हार घाल, हार घाल. हात सोडा माझा, मला त्रास होतोय. आणि तुझ्या वागण्यानं आम्हाला त्रास होतोय, त्याचं काय? तुझे सगळे हिशोब बाहेर काढतो मी आज. चल तुला दाखवतो काय करता. का आलीस बाळा चंद्रविलास मध्ये? का माझ्यासाठी धावून आलीस? हे आजचं चंद्रग्रहण आपल्या घराला ग्रहण लावेल ग.
आपल्याला गिळून टाकेल. सगळं संपेल, सगळं संपेल. आली गरन घटिका समीप अंतरपाट दरा मालकिनीस घेऊन यावे घरा नरहरास शरीर देणे करा विचार अमरत्वाचा हो धरा अशुभ मंगल सावधान. बाबा, बाबा तू लग्न केलंस? नाना, नाना शर्वरी लहान आहे पण तुम्ही तरी समजून घ्या. मला कळतंय हे सगळं अचानक झाल्यामुळे तुम्हाला आणि शर्वरीला खूप मोठा धक्का बसलाय. पण नाना एकच सांगते, ह्या सगळ्यामध्ये महाजनांचा काहीच दोष नाहीये. उलट या लचके तोडणाऱ्या गिधाडांच्या जगात महाजनांसारखी पण माणसं आहेत ज्यांच्यामुळे माणुसकी चांगुलपणा टिकून आहे. नाना त्यांनी फक्त माझ्याशी लग्न नाही केलं, त्यांनी मला त्या नरकातून वाचवलंय. माझा धीर नाना, तुम्ही आमच्या सगळ्यांपेक्षा मोठे आहात. मोठ्या मनानं माफ करून टाका. आता इथून पुढे काय होणार आहे माहित नाही, पण पुढच्या प्रवासासाठी तुमचे आशीर्वाद खूप महत्वाचे आहेत नाना. तारा, इकडे काय आहे हे सगळं? काही राहून गेलं काय? हे काय आहे सगळं? हे तुला काय अक्कल आहे का ग? अहो मालक, सगळी केली की तयारी, फुलं टाकलीत मला. तुम्ही सांगा, अजून काही करायचंय का? पायगडे टाकू काय? गप्प बस तू, गप्प बस. हे लग्न म्हणजे काय हौसे मौजेसाठी लग्न केलं असं वाटतंय का तुला? स्वतःची अक्कल जर का वापरता येत नसेल तर बाहेर व्हायचं पहिल्यांदा, कळलं? मालक, एवढं रागवायचं नसतंय. मला सांगू नको मी काय करायला पाहिजे आणि काय नाही ते. हे लग्न म्हणजे एक तडजोड आहे, तडजोड. कुठला तरी जीव वाचवण्यासाठी केलेली तडजोड आहे. विभावरीजी प्लीज आत या.
विभावरीजी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आय एम व्हेरी सॉरी. हे सगळं तुम्हाला ऑकवर्ड करावं म्हणून केलेलं नाहीये. मला यातलं काही माहिती नव्हतं. या बिंडोक बाईनी हे सगळं केलेलं आहे. प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी तुमची व्यवस्था वेगळ्या खोलीमध्ये करतोय. हे सगळं 5 मिनिटाच्यात आवरलेलं पाहिजे मला. ते नाना. शांत व्हा, शांत व्हा. मला पाणी पाणी मी देते. तुम्ही शांत व्हा. स्वप्न बघितलं का तुम्ही? काय झालं? अगं नाही, काही नाही. हो, काही नाही. कसं केवढ्यांदा ओरडलात तुम्ही? तुम्ही ते तुमचा आवाज ऐकून आले. खाली होते खोलीत. सॉरी. नाही, ठीक आहे. तुम्ही झोपा आता. हा, काय झालं? महाजन, ते मी इथं झोपू शकते का? मला खाली खोलीत एकटीला. ऑफकोर्स. मला सुचायला पाहिजे होतं. ही जागा नवीन आहे. तुम्हाला सगळंच. तुम्ही एक काम करा, इथे झोपा. तुम्ही खाली झोपतो. नाही, मी खाली झोपेन. तुम्ही नाही नका. असं कसं? तुम्ही वर झोपा. हे बघा महाजन, तुम्ही ऐका माझं. नाही. अहो, हे आता तुम्ही. नाही, प्लीज. हे शरीवरी, डोले लाल झालेत रडून. झोपली नाही वय? मालकावर एवढं चिडायचं नसतंय. हा, बाबावर चिडणार वय? असं रागवून कसं चालन? मावशी, आपण आत्ता या विषयावर नको बोलूया. असं कसं? आत्ता तर विषय सुरू झालाय. हे बघ, जोपर्यंत डोल्यासमोर एकमेकांच्या तोपर्यंत पिरमानं वागायचं, पिरमानं राहायचं. हा, तो कसंही वागला तरी चालेल. खपून घ्यावं लागन. तू जाशील एक दिवस सोडून त्यांना. मग काय करतील? मला एकटे पडतील ना. मग त्यांच्या आयुष्यात त्यांना साथी पाहिजे ना कोणतरी. आणि ती काल आलेली बाई कुठं घेऊन जाणार आहे वय मालकाला? ती बाबाला माझ्यापासून लांब घेऊन गेली सुद्धा. शरीवरी, तुला कलायचं नाही. मालक चंद्रविलास पासून कुठेही जाणार नाहीत लांब. इथंच राहणार आहेत ते. काय बोलतेस तू? मालक आणि मालकीन काल एका खोलीत झोपले नाही. काय असं हे लग्न मग? हा, कलीचं फूल होण्यापासून कुणी रोखू शकणार नाही. लागलेलं लग्न कुणी मोडू शकणार नाही. झालेले विधी टाळता येणार नाही. शरीवरी, बरोबर आहे तुझं. तुझा बाबा लांब गेलाय बघ. तू पण लांब जाणार आता. नाना, काय करताय तुम्ही? अहो, किती आवाज देतोय तुम्हाला ऐकू येत नाहीये का? अख्खा वाडा शोधला मी. तुम्ही इथे विहिरीपाशी येऊन बसलाय. अहो, बसा ना खोलीमध्ये गप्प. माझ्या डोक्याला आधीच खूप टेन्शन आहे हो. तुम्ही आणखी त्रास देऊ नका मला. बाबा, आता आजोबांचा काय त्रास होतोय तुला? आजोबा माझ्याजवळ बसले होते.
मी त्यांना इथे थांबवलं. का आता तुला आजोबा माझ्याजवळ असू नये असं वाटतं? तुला आता माझ्यासाठी वेळ नसेल ना? मग निदान मला आजोबांबरोबर तरी असू दे. शरू, सी आय एम सॉरी, मला माहिती नव्हतं की तू त्यांच्या बरोबर आहेस. तू मी काय बोलणार होतीस म्हणजे तू? शरू यार, सोड ना, झालं गेलं विसरून जा ना. एवढं सोपं आहे सगळं विसरणं? बाबा तू जा, मी आणि माझे आजोबा बघू काय करायचं ते. काय सूर आहे हा? तू बाबाशी असं बोलणार आहेस? बाबा बाबासारखं वागतच नाही तर मी तरी काय करू? प्लीज. आजोबा, बाबाशी मी जे बोलते ते मला आवडत नाहीये, पण मला कळतच नाही मी त्याच्याशी कसं वागू, त्याच्याशी काय बोलू, मला काही कळतच नाहीये. बाबांनी एवढा मोठा डिसिजन घेतला पण एकदाही माझा विचार केला नाही. असं का केलं त्यांनी? तुम्हाला माहितीये, बाबाचं आईवर खूप प्रेम होतं, तरी त्याने तिची जागा दुसऱ्या कोणातरी इतक्या सहजपणे घेऊन दिली. मला ना बाबाचा इतका राग कधीच आला नव्हता, पण बाबाने का लग्न केलं? तुम्ही आजपर्यंत नानांचा राग राग करत आलाय, म्हणजे आत्ताही करत असाल, पण राग दुःख मनातली सल अशी सहजासहजी जात नसते. पण काल रात्री स्वप्न पडल्यापासून तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय. काय स्वप्न पडलं? तुम्ही सकाळपासून नानांना शोधताय. नाना जागेवर नव्हते म्हणून तुम्ही चिडलात, पण त्या चिडण्यामागे सुद्धा काळजी होती. मला काय वाटतं, तुम्ही एकदा नानांशी बोलून घ्या ना. आपलं लग्न झाल्यामुळे शर्वरीला धक्का बसलाय म्हणून तुम्ही तिच्याशी बोललात, पण तसाच धक्का नानांनाही बसला असेलच ना. महाजन, आजपर्यंत नाना चुकत आले तेव्हा तुम्ही त्यांना दोष देत आलात, पण आता नाईलाजानं का होईना, परिस्थितीमुळे का होईना, पण कसंही आपली चूक झाली आहेच ना. म्हणजे जे काही आहे, पण ते नानांना समजावणं गरजेचं आहे असं वाटतं मला. आणि आता तुम्हाला जी काळजी वाटते त्यांच्याबद्दल ती बोलून दाखवा. नाना, काय केलं तुम्ही? नाना, 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 ऍम्ब्युलन्सला बोलव, ऍम्ब्युलन्स लवकर. नाना, अनंत, आपल्या शरूला नरहर पंतापासून वाचव. अनंत, नाना, नाना, नाना उठा. नाना, विभावरी, नाना, हो नाना, काय झालं यांना? नाना, ऍम्ब्युलन्सचं काय झालं? नाना उठा. नाना,
आजोबा गेले तसं त्याला बरंच वाटलं असणार. नकोय मला खायला, आणि काही लागलंच तर तारा मावशीला सांगेन मी. काय झालं? नाना गेल्याचं पोरीच्या जीवाला लागलंय. खात पीत नाहीये काही. मी भरवतो. मुंबईमध्ये जायलाच पाहिजे. बरं वाटतंय? हे बघा, हे आमचे नाना आजोबा. इतकी वर्ष ते वाड्यात एकटेच राहत होते. एवढ्या मोठ्या वाड्यात बिचारे एकटे राहायचे. आता आम्ही आलोय तर आमची एक फॅमिली क्रिएट होते. कॉफी. तुला ऑलरेडी सांगितलं मला नकोय. तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का? माझे आजोबा गेले बाबा. आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे झाले. तुझं आणि विभावारी नर्सचं लग्न त्यांना मान्य नव्हतं. तुझ्या बायकोला त्यांनी चंद्रविलास मधून बाहेर काढलं तेव्हा सगळं वियर्ड वाटत होतं मला. पण मला आत्ता कळतंय, त्याला कळलं होतं तू लग्न करणार, म्हणून ते असं वागत होते. मला आत्ता काहीच कळत नाहीये. त्या बाईचं सारखं सारखं इथे येणं, सगळ्यांना मदत करणं, चांगलं वागणं, आवडत्या डिशेस बनवून देणं. आमच्या दोघांमध्ये तसं काही नाहीये, कधी नव्हतं. आम्ही लहान आहे, पण इतकीही लहान नाही की मला काही कळणार नाही. मनात नसताना कोण कशाला लग्न करेल? इतकी मोठी स्टेप कशाला घेईल कोण? शरू यार, एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या सगळ्याला फक्त तू रिस्पॉन्सिबल आहेस. तारा, तारा पाणी आण लवकर ग. शरू काय झालं तुला? शरू, अगं तारा आण ना पाणी लवकर. तुला काही कोणी केलं नाहीये ना? डोळे उघड कर. तुम्ही शांत व्हा. शरू ऐक ना, आपण चंद्रविलास मधनं बाहेर पडायला पाहिजे. कधीपासून सांगतोय मी तुला, आपण अडकत चाललोय या वास्तूमध्ये. हा चंद्रविलास आपल्याला अडकवतोय. शरू प्लीज ऐक माझं यार, उठ. अहो काही नाही, चक्कर आलीये तिला. फक्त अन्नाचा कण नाहीये पोटात, त्यामुळे अशक्तपणा आलाय, बाकी काही नाही. कोणी मग तिला दिलं का नाही खायला? अहो थांबा, आण ना लवकर. किती वेळ आणायला पाणी? पाणी दे ना. काय खाली कशाला ठेवायचंय ते? शरू कोणी काही केलंय का तुला? मालक, तिला कोण काय करणार आहे चंद्रविलास मध्ये? कोणाची नख लावायची हिंमत नाही तिला. जरा गप्पा बस तू. काय होतंय ग? घ्या तुम्ही तो फोन घ्या, मी हिला घेऊन जातो रूम मध्ये. चल पण चल 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 ये ये शरू ये. शरू चल. कुठे राहतो माणूस? कुठे असतो हा? त्याचा आमच्याशी आणि या वाड्याशी काय संबंध आहे? सांग ना. हा माणूस कुठे राहतो? तारा, काय विचारतोय मी? तू काय वेडेस का? मी काय भिंतींना विचारतोय कोण आहे नरहर पंत? मालक, जा तुमच्या खोलीत, आराम करावं जरा.
असं काय करतोय? सोड, वाचवा! माझ्या सोडा मला, माझ्या वाचवा माझ्या. काय करताय तुम्ही इथे? आणि केवढा घाम फुटलाय तुम्हाला? काय झालंय? ऍक्च्युली मगाशी विभावरी भांड उचलायला गेल्या, त्यांच्या हातातलं ते सटकलं, त्याच्या पायावर पडलं ते आणि त्यांना लागलं. मला का सांगतोयस तू? मला ऐकण्यात काही इंटरेस्ट नाहीये. जाऊ दे, आजोबांचे रिच्युअल्स पूर्ण करायचे. 10-12 वाजता ते गुरुजींना तू बोलवणारेस का मी बोलू? गावातलं कोण येणार नाही, मुंबईवरूनच बोलवायला लागेल. आणि सामानाचं काय मागवलंयस का? सामान का अडकतेस या सगळ्यामध्ये? आपण निघायला पाहिजे ना इथनं. आजोबांचे रिच्युअल्स पूर्ण झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही. तुला जायचंय तर तू जा, हवा तर त्या विभावरी नर्सला घेऊन जा. तू काय बोलतेस कळतंय तुला? एकदा तरी विचार कर ना. बोलण्याच्या पूर्वी एकदा विचार कर. आपल्या दोघांच्या विश्वामध्ये तिसरं कोणीही नाहीये. विभावरी आपल्या बरोबर मुंबईला येणार नाहीये आणि हा माझा डिसिजन नाहीये. त्यांनीच मला तसं सांगितलंय. आमचं लग्न झालं नसतं तर त्या मुलीचे काय हाल झाले असते हे मी तुला सांगू शकत नाही. शशिकांत बरोबर लग्न लावणार होते, शशिकांत बरोबर. माहितीये ना तुला तो कसा माणूस येते. या चंद्रविलासने माझ्या संसाराचं वाटोळ केलंय ग. माझा नवरा चंद्रविलास मध्ये येऊन हरवला. आमच्या अनंताचा आणि नंदाचा बाप या चंद्रविलासने हिरावून घेतला. जगणंच कठीण करून टाकलंय ग माझं उषा. पण अंबिका, तू किती दिवस हे सहन करणार? तू तुझ्या नवऱ्याला सोडून का नाही देत? अगं असं काही बोलू नको बाई. हे जर त्यांच्या कानावर पडलं तरी ना जीव घेतील तुझा आणि माझा. माझा नवरा असा नव्हता ग. डोळ्यात त्याच्या प्रेम दिसायचं आधी, आणि आता दिसतेय ती फक्त दहशत. क्षणात त्या माणसाचा राक्षस होताना बघतेय मी रोज. एक दिवस आम्हा सगळ्यांचा जीव घेईल अशी भीती वाटतेय मला. परमेश्वरा, आता तूच सांभाळ. उषा, तू जा इथनं. तू पण चल माझ्यासोबत. मी नाही, तुला एकटीला नाही सोडून जाऊ शकत. अंबिके, हे अंबिके, विकत चल तू. या घरातला देव तुझ्याकडे ठेव. अगं या चंद्रविलास मध्ये देवाला सुद्धा बंधनं घातलीत. देवाचं सुद्धा उच्चाटन केलंय. कधीतरी या देवाला जागा मिळेल ह्याचीच प्रार्थना करते मी. ही अंबिका, पण काय झालं? कुठे निघाला तुम्ही? घरी. घरी? पण हे घर पण तुमच्या मुलीचंच घर आहे ना. थांबता का जरा वेळ? नाही, नको. का? चंद्रविलास मध्ये थांबायला नकोस वाटतं. अहो थांबा. ऍक्च्युली मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. ऍक्च्युली तुम्ही या गावातल्याच, म्हणजे बुलगावातल्या, तुम्हाला चंद्रविलास वाड्याबद्दल माहिती आहे. तशी तुम्हाला नानांबद्दल सुद्धा माहिती आहे. तुम्हाला नरहर पंतांबद्दल माहिती आहे का हो?
कोण आहे हा नरहरपंत आणि त्याचा या वाड्याशी काय संबंध आहे? नरहरपंत? हा, मला नाही ठाव. हो असं काय करताय? आठवून बघा ना प्लीज. नरहरपंतांबद्दल नाही माहिती काही, पण नाना कसे होते ते चांगलंच माहिती. म्हणून तर या चंद्रविलाचा राग आहे तुम्हाला. सगळ्यांची फरफट केली त्या माणसानं, वाटोळ केलंय. तुझा बाप असला तरी हे सत्य आहे, तो हैवान होता. सांगितलं ना, मला काही ठाव नाही त्या नरहरपंतांबद्दल. पंत? नरहरपंत कोण आहे? कोण आहे हा माणूस? तुम्हाला माहिती आहे का त्याच्याबद्दल? हे काय आहे? कुठे सापडलं? आजोबांच्या रूम मध्ये. काही मिळतंय का बघायला गेले होते, तेव्हा मिळालं. भिकबाळी म्हणतात त्याला. भिकबाळी आजोबांचीच असतील. नरहरपंत कोण आहे? गावातला असेल कोणीतरी. त्याचं नाव ऐकलं नाही कधी. नानांचे आणि त्यांचे काहीतरी जमिनीचे व्यवहार होते एवढंच मी ऐकलंय. नको सांगूस तू, तुझ्या पास्ट विषय शोधताना कळेलच. माझ्या पास्ट विषयीची भूक तुझी काही जात नाही ना. या वाड्यात आल्यापासून इतकं काय काय घडलं तरी सुद्धा तुला माझा पास्ट उकरून 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 काढायचाच आहे. नाही संपली. तू माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवल्या नसत्यास तर भूक वाढली नसती. मुंबईमध्ये होतो आपण, तेच चांगलं होतं. कोणाची नजर लागली काय माहिती. फारच बदललास तू. नजर लागलीवर भाषा बोलू लागलास. म्हणूनच म्हणतो या वाड्यातनं आपल्याला निघायला पाहिजे लवकरात लवकर. मला त्रास झालेला चालेल तुला? अजिबात चालणार नाही. फार कॉफी पिऊ नकोस, डोकं दुखेल तुझं. ठीक आहे. तुझ्या टेबलवर तुझ्या गोळ्या ठेवल्यात, त्या घे. हॅलो, ऐक रे. हे लय टिवटिव नको करू तू, समजलं ना? हा, काय तुझं काय केलं तू? हा मांडव ना. आणि अरे हा केटरिंग मांडव सगळे पैसे देणार शशिकांत घोलप. ए आवाज सोडू नको. पैसे आले ना तुझ्या तोंडावर मारतो येऊन. कळलं ना? चाल फोन ठेव. आपल्याला पैसे मागतो. अरे अंधार काय घरात? ए म्हातारे कुठे? लाईट गेली काय? अरे म्हातारे अशी का बसली अंधारात? तुला काय त्या माझ्या तुम्ही एवढ्या रात्री इथं काय करताय? काय नाही.
पण झोपलीये, मग हा आवाज कुठनं येतोय?